ओबीसी समाजाचे फायर ब्रँड नेते लक्ष्मण हाके आता आपल्या बरोबर आहेत. हाके साहेब, काय सांगता येईल, काल रायगडवरती धनगर समाजाच्या लोकांना करता नोटिसा काढलेल्या आहेत? हे बघा, धनगर समाजाच्या लोकांना ज्या नोटिसा काढलेल्या आहेत त्या कुणी काढलेत, काय काढले, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. तो संभाजी असो नाहीतर शासन असो, धनगर समाजाला नोटिसा काढायचा ह्यांना अधिकार दिला कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख शिलेदारांपैकी 10 ते 12 शिलेदार हे धनगर समाजाचे होते. आणि त्या रायगडावरती, राजगडावरती, तोरण्यावरती, सगळ्या किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचे साथीदार, साक्षीदार आणि आपल्या जीवाची कुर्बानी करणारी ही माणसं आहेत. ह्या माणसांना तुम्ही अतिक्रमणाच्या नोटिसा देऊन त्यांची घरं पाडायला तुम्ही निघालेले आहात. हा अधिकार दिला कोणी या संभाजीला? आम्ही या गोष्टी सहन करणार नाही आहोत. आणि जर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची रॉयल्टी जशी संभाजीला मिळते तशी बेहेरजी नाईक, जीवा महाले, शिवा काशीद या सगळ्या धनगर समाजाच्या, या सगळ्या शिलेदारांच्या वारसानं मिळू नये, त्यांची घरं काढायला निघाला तुम्ही, हे अजिबात महाराष्ट्रात सहन केलं जाणार नाही. काय तुमची भूमिका काय असणार? हे बघा, आम्ही अतिक्रमणाच्या नोटिसा ज्यांनी कुणी काढल्या असतील, परत एकदा सांगतो, ही खोड, ही संभाजीची खोड आहे कोल्हापूरच्या. आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही आंदोलन उभं करू आणि त्यांना जशास तसं उत्तर देऊ. कुत्र्याचा पुतळा देखील हटवण्याबाबत उलटसुलट चर्चा, काय त्याबाबत तुमची काय भूमिका? त्याबाबत आम्ही वेळोवेळी महाराष्ट्राला सांगितलेले, तज्ज्ञ मंडळींना बसवा, कुणाच्या राजकारणासाठी, कुणाचा पॉलिटिकल मेरिट सेट करण्यासाठी जर कोणी असले उद्योग करत असेल तर अशा पद्धतीचं कृत्य धनगर समाज खपवून घेणार नाही. महाराष्ट्रातला ओबीसी 18 पगड जाती खपवून घेणार नाही. सारथीच्या बिल्डिंग समोर पाणी साठल्यानंतर अजितदादांनी त्या अधिकाऱ्याला येऊन झापलं होतं, पाणी साठलं होतं म्हणून. कसं बघताय? एका बाजूला सारथीची मोठी बिल्डिंग उभारते, तुमची महायुतीला अजून निधी नाहीये. हे बघा, अजितदादा पवार हा महाजातीवादी माणूस आहे. हा आमचा अजितदादावरती आरोप आहे. स्वजातीच्या सारथीसाठी 10-12 मजल्याची बिल्डिंग उभी करतात अजितदादा पवार. काल का परवा ते पुण्यामध्ये गेले आणि त्या बिल्डिंगच्या समोर पाणी साचलं म्हणून पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला झापणारे अजितदादा पवार इकडं महाज्योतीच्या इमारतीला, ऑफिसला, महाज्योतीला निधी देताना, स्टायपंड देताना, स्कॉलरशिप देताना हात आकडता घेतात. आम्ही म्हणतोय ना, अजितदादा पवार हे महाजातीयवादी आहेत. अजितदादा पवाराची लायकी फक्त त्या माळेगावच्या कारखान्याचा चेअरमन होण्याचीच आहे. ते पण कसे चेअरमन झालेत हे बारामतीतल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. काय ते बिल्डिंग बाबत आपली भूमिका काय असणार? हे बघा, त्या बिल्डिंग मधले 2 मजले हे महाज्योतीच्या कार्यालयीन कामकाजासाठी द्यावेत. अन्यथा येऊ घातलेल्या कालावधीमध्ये जर अशा पद्धतीनं जर आम्हाला ऑफिस नाही दिलं, कार्यालय नाही दिलं, तर 2 मजल्याचा ताबा आम्ही घेणार. सारथीच्या बिल्डिंगचा 2 मजल्याचा ताबा आम्ही येत्या काही दिवसात घेऊ. सचिन खरात जे नेते झाले पाहिजे ते मध्ये गुट सूट तुम्ही फक्त पवारांवरती बोलता, कुठं तुमचं तोंड फुटल. या खरातांना उत्तर देण्याची काय आवश्यकता नाही. तो बांधव आहे आमचा. पण त्यांना म्हणावं, तू सांग आम्हाला की आम्ही कुणावर टीका करायची, मग त्याच्यावर आम्ही टीका करू. तुम्ही कायमच अगदी अजित पवार, शरद पवारांच्या टीका करता म्हणून विरोधक सांगतात. काय कारण नक्की अजित पवारांना? बघा, जया अजितदादा पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतायत ना, त्यांचे चेले चपाटे चिल्लर गँग म्हणते ना की पुढच्या वारीला अजितदादा मुख्यमंत्री म्हणून येतील. त्या अजितदादा पवारांना माझा एक सवाल आहे की बारामती शहरातला जो आमराईचा परिसर आहे ना, आमराईचा परिसर जिथं दलित बांधव राहतात, शोषित राहतात, वंचित राहतात, भटके राहतात, तिथं साध्या गटारी सुद्धा तयार झालेल्या नाही. मग हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो? बारामती शहरातल्या हजारो लोकांच्या, अमराई परिसरातल्या दीनदलितांच्या लोकांना त्या बेसिक सोयी सुविधा देऊ शकलेल्या आहेत. आणि बाकीच्या ठिकाणी मात्र रस्त्याच्या लेअरवर लेअर अजितदादा पवार त्या बारामतीच्या नगरपालिकेला देतात. अजितदादा पवारच आहेत ना अर्थमंत्री पदावर, मग टीका आम्ही कुणावर करायची? आम्ही अर्थमंत्र्यावर ज्यांनी तिजोरीच्या चाव्या स्वतःच्या कमरेला ठेवलेले आहेत, तत्वच्युती करून ठेवलेले आहेत. अजितदादा पवार हा विचारानं शून्य माणूस आहे, ज्ञानानं शून्य माणूस आहे. काय माहिती आहे अजितदादांना सोशल जस्टिस कशाबरोबर खातात हे अजितदादांना काही माहिती नाही. हा पोल्ट्रीवाला माणूस आहे आणि ह्या माणसाच्या हातात महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या गेलेल्या आहेत. त्यामुळं कुठली समता, कुठला सामाजिक न्याय, कुठले दीनदलित, कुठले शोषित भटके, त्यामुळे अजितदादा पवार ही महाराष्ट्राला लागलेली अक्षरशः कीड आहे.
किती दिवस तुम्ही याच एकाच विषयाला धरून अशी चर्चा करणार? म्हणजे कायमच अजित पवार, शरद पवार यांना टार्गेट केलं तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते अशी देखील चर्चा होती. हे बघा, अजितदादा पवारांवर आम्ही टीका करण्याचं कारण असं की ते नेहमीच अर्थमंत्री कार्यालयाला, अर्थमंत्री पदाला चिकटून बसलेले आहेत. नेहमीच उपमुख्यमंत्री पदावर कोणाचीही सत्ता येऊ द्या, ते त्या उपमुख्यमंत्री पदावर चिकटून बसलेले असतात. नेहमी सत्तेमध्ये असतात. परत एकाच घरामध्ये पद किती? सुप्रियाताईकडे कोणतं पद, शरद पवारांकडे कुठलं पद, रोहित पवारांकडे कुठलं पद, अजितदादांकडे कुठलं पद, सुनेत्राताईंकडे कुठलं पद. मग टीका कोणावर करायची? आम्ही टीका पवारावर नाही करायची. सत्तेत कोण बसलंय? इथल्या लोकांच्या बाबतीमध्ये, इथल्या शोषिताच्या, वंचिताच्या टाळूवरचं लोणी खाऊन 5-25 कारखान्याचा मालक झालं कोण? मग कुणावर टीका करायची? त्यामुळं हा विषय तत्वाचा आहे. इथल्या या पवार नावाच्या प्रवृत्ती विरुद्धचा आमचा हा लढाई संघर्ष आहे. मनोज जरांगे त्यांच्या ज्या मागणीसाठी आता मुंबईमध्ये कूच करतायत, 29 ऑगस्टची तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे, कसं बघताय त्यांच्या? हे बघा, महाराष्ट्रातले ते मनोज जरांगे कुठे जाते, काय जाते, त्याला ते आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आम्ही येऊ घातलेल्या काही कालावधीमध्ये पुण्यामध्ये या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकांचे, संघटनांचे मला कॉल येत आहेत. पुण्यामध्ये भलं मोठं आंदोलन आम्ही येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये करू आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू की महाराष्ट्रातला ओबीसी सुद्धा, ओबीसीच्या पोरांनाही कळतंय आपल्या हक्क अधिकारांबद्दल. त्यामुळं तुम्ही आम्हाला अंडर एस्टिमेट करू नका आणि जरांगे नावाच्या खुळचट माणसाच्या नादी लागून संविधानिक तत्वामध्ये कुठलीही फेरफार करू नका, तडजोड करू नका. हे आमचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे. काय तुमचे जे आंदोलन असणार त्यामध्ये काय प्रमुख मागणी असणार? हे बघा, आमच्या मागण्या, महाज्योतीला पहिल्यांदा 2000 कोटीपेक्षा जास्त निधी मिळाला पाहिजे. महाज्योतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ठिकाणी 2 वसतिगृह, एक मुलासाठी एक मुलीसाठी वसतिगृह मिळालं पाहिजे. बजेटरी तरतूद झाली पाहिजे. या ओबीसीच्या प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर मतांसाठी तुम्ही प्रत्येक जातीचं एक महामंडळ निर्माण केलं, त्याला अजून अध्यक्ष मिळत नाही तुम्हाला. हे प्रश्न आहेत मुख्यमंत्र्यांच्या समोर. आणि जोपर्यंत अजितदादा, मुख्यमंत्री महोदय, अजितदादाला तिकडे कारखान्यावर बसू द्या. एक ऑफिस तुम्ही सरकारनं एक काढून द्या त्यांना, ऑफिस बारामतीमध्ये. अर्थमंत्री पदाची जबाबदारी या महाराष्ट्रामधलं सामाजिक भान असणारा, सामाजिक गावगाडा, महाराष्ट्राचा गावगाडा, 18 पगड जातीची माहिती असलेल्या माणसाला अर्थमंत्री पद द्या. नाहीतर आमच्या वाट्याला काहीही येणार नाही. आम्हाला दुर्दैवानं मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यावी लागेल. कुठेतरी जरांगे पाटलाला विरोध करण्याकरता तुम्ही आंदोलन करता असा आरोप आहे. कारण जरांगे पाटलाने आंदोलन जाहीर केलं की तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी काहीतरी करताय. हे बघा, आम्ही म्हणून तर म्हटले ना, आमचं आंदोलन आमच्या हक्काने अधिकाराचं आंदोलन आहे. जरांगेचं आंदोलन आपल्या चेल्या चपाट्यांना, सगळ्या सोयऱ्यांना वाचवण्यासाठी आंदोलन आहे. काही लोकांना हद्दपारी झाली, काही लोकांना अटका झालेल्या आहेत. काल एक विनय भंगाच्या प्रकरणात 2 अटक झालेले आहेत. या असल्या लोकांच्या वरच्या केस मागं काढून घेण्यासाठी एका शॉर्ट लिमिटेड स्कोपमध्ये जरांगे पाटील आंदोलन करतोय. कायद्याची तरतूद, आरक्षण कुणाला मिळतं, का मिळतं, कधी मिळतं, हे तिथं स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे, तिथं संविधानिक आयोग आहे, ते ठरवतील. इथं विधानसभा आहे, कायद्याचं राज्य आहे, लोकशाही, ते ठरवेल. त्यामुळे जरांगे कोण काय तत्वज्ञ आहे का? जरांगेनं उठसूट झुंड काढली आणि त्यांनी लगेच ओबीसी, असं होणार नाही. ओबीसी हे खपवून घेणार नाही. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.